ब्रेकनंतर स्वागत. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. पंतप्रधान मोदी आज 65 लाख लोकांना भेटवस्तू देणार आहेत. स्वामबत्ती योजनेच्या माध्यमातून 50,000हून अधिक गावं आणि 230हून अधिक जिल्ह्यातील मालमत्ता धारकांना संपत्ती कार्ड वितरित केलं जाणार आहे. नवी दिल्लीमध्ये पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी सीमेवरती सुरू केलेलं आंदोलन पुन्हा तापलंय. शेती उत्पादनांच्या हमी भावाला केंद्र सरकारची हमी मिळावी या मुख्य मागणीसाठी 26 जानेवारीला देशभर ट्रॅक्टर मोर्चे काढण्यात येणार आहेत. छत्तीसगडच्या कांकेरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले, तर 8 लाखांचं बक्षीस असलेला नक्षलवादी राकेश उर्फ मोतीराम उसेंडी याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमध्ये कार चालकांना ढाबा मालकावरती कार चढवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणी आरोपीला पकडून नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं, तर जखमी ढाबा मालकाला रुग्णालयात दाखल केलं. राजस्थानमधील कोटा इथे कोचिंगवरनं परतत असताना एका विद्यार्थ्यावरती चाकूने हल्ला करण्यात आला. जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. उत्तर प्रदेशातील आग्रा इथे स्कूटीस्वार बदमाशांनी तरुणीची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. रस्त्यानं जाणाऱ्या लोकांनी एका गुन्हेगाराला पकडलं असून मुलीनं त्या गुन्हेगाराला चपलेनं मारहाण केली. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. हिंगोलीतील शेतकऱ्यांची 50% सबसिडीवरती ट्रॅक्टर देण्याचा आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. 3 शेतकऱ्यांची जवळपास 8.5 लाखांची फसवणूक झाली आहे. गंगापूर सरकारी रुग्णालयातील एका मृत महिलेच्या अंगावरील 3.5 लाखांच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला तब्बल 2 तासात बेड्या ठोकल्यात. फलटण तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. विडणी येथे एका महिलेचा अर्धवट मृतदेह आढळला, त्यामुळे खळबळ माजली. ही हत्या अंधश्रद्धेतनं झाली असल्याचा अंदाज पोलिसांचा आहे. अर्ध्या मृतदेहाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात संतापजनक घटना घडली. रेहट्याखेडा या गावामध्ये एका 77 वर्षीय महिलेची विवस्त्र धिंड काढण्यात आली. जादूटोण्याच्या संशयातून महिलेसोबत अमानुष कृत्य करण्यात आलं असून पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय. यवतमाळ शहरातील लकडगंज परिसरात सागवान लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. 12 टन लाकूड जप्त केलं असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पुण्यामध्ये रुग्णवाहिकेतून डिझेल चोरणाऱ्या सराईत चोराला सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडलं. ही रुग्णवाहिका पुणे पालिकेची असल्याची माहिती समोर येताच पालिकेनं कारवाई करावी अशी मागणी केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बांद्री पट्ट्यातील वाळू माफियांचा ग्रामस्थांनी पर्दाफाश केला, तर तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरात भावानंच भावाची हत्या केली. ऑनलाईन गेममध्ये 65,000 हरल्याचा राग मनात ठेवून 17 निर्घृण वार करत हल्ला केला. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. सांगलीसह जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या सराईतांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. पोलिसांनी घरफोडीसोबतच अन्य 8 गुन्हे उघडकीस आणलेत. यावेळी पोलिसांनी 3घांना जेरबंद केलं असून 8,51,000चा मुद्देमाल जप्त केलाय. जळगावच्या यावल तालुक्यातील अकलूद गावाजवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला. देशमुख प्लॉट परिसरात आढळलेल्या या मृतदेहाची अद्याप काही ओळख पटलेली नाही. पोलीस अधिक तपास करतायत. उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अनधिकृत हुक्का पार्लरवरती पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मानेरे गावात एका चाळीमध्ये राकेश भोईरकडनं अवैध हुक्का पार्लर चालवलं जात होतं. पुण्यातल्या बांगलादेशी घुसखोराला पोलिसांनी अटक केली. हा घुसखोर बांगलादेशी स्वारगेटमध्ये मागच्या 10 वर्षांपासून वास्तव्यास होता. त्याच्याकडनं पोलिसांनी बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वोटिंग कार्ड जप्त केले. चाकण शिक्रापूर कंटेनरच्या थरारक अपघातामध्ये एकूण 12 वाहनांचं नुकसान झाल्याची नोंद पोलिसांनी केली. यात 3 जण गंभीर जखमी आहेत. त्यानंतर कंटेनर चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. नारायणगाव इथल्या अपघातातील फरार आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. रोहित कुमार असं या ट्रक चालकाचं नाव असून हरियाणाला तो पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे थोडक्यात बचावले.
त्यांच्या कारला बसनं धडक दिली. बेस्टच्या बसनं दिलेल्या धडकेमध्ये सुनील शिंदे यांच्या गाडीचं नुकसान झालंय. गाडीतून उतरून सुनील शिंदे महेश सावंत यांच्या शाखेच्या दिशेने गेले आणि बेस्टनं कारला धडक दिली. या गाडीमध्ये ड्रायव्हर होता, मात्र ड्रायव्हरला फार लागलं नसल्याची माहिती समोर येते आणि पुन्हा एकदा बेस्ट बसचा प्रताप समोर आलेला आहे. सुनील शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाला, त्याबद्दल माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडनं. उदय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे हे थोडक्यात बचावले असल्याची माहिती मिळते आहे. ते कारने प्रवास करत असताना मुंबईमध्ये त्यांच्या कारला बसने धडक दिलेली आहे. बेस्ट बसने त्यांना धडक दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एक माहिती घेऊया, सुनील शिंदे हे बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांच्याच कारला मागून धडक दिलेली आहे. या धडकेमध्ये सुनील शिंदे हे सुखरूप बचावले असल्याची माहिती मिळते आहे. त्यांच्या कारमधील इतर जे सदस्य होते त्यांना देखील कुठलीही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळते, मात्र त्यांच्या कारचं जे आहे ते नुकसान झालं असल्याची माहिती मिळते आहे. सध्या बेस्टने जी धडक दिलेली आहे त्या बेस्टने समोरून धडक दिलेली आहे, त्यामुळे त्या बेस्टची आता चौकशी केली जात आहे. बेस्टचे ड्रायव्हर कोण आहेत, कंडक्टर कोण आहेत यांची आता चौकशी केली जात आहे. उदय, धन्यवाद या माहितीसाठी. सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी हा दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये आढळला आणि या परिसरातील एका दुकानातनं त्याने हेडफोन्स खरेदी केलेत. दरम्यान दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये हा हल्लेखोर कैद झालेला आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणाचं पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी सराईत चोर असल्याचं समोर आलंय आणि याच आरोपीनं 2 नोव्हेंबर 2024 रोजी नाहूरच्या ॲशफोर्ड सोसायटीमध्ये चोरी केली. या प्रकरणी भांडूप पोलिसांकडनं आरोपीला अटक करण्यात आली होती. काल वांद्रे परिसरात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं होतं. हा व्यक्ती सैफवरती हल्ला करणाऱ्या आरोपीसारखाच दिसत होता, मात्र हा तो आरोपी नसल्याचं समोर आलंय. वर्सोवा परिसरात संबंधित व्यक्ती चप्पल चोरी करत असतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. याबाबत पोलिसांकडनं अधिक तपास सुरू आहे. सैफवरती हल्ला झाला, मात्र हल्लेखोराच्या निशाण्यावरती नक्की कोण होता असा सवाल उपस्थित झालाय. जखमी अवस्थेत असतानाही सैफनं फक्त तैमूरलाच सोबत रुग्णालयात नेलं. फक्त तैमूरला सोबत का नेलं आणि या हल्ल्यामागचं नक्की कारण काय असा सवाल उपस्थित होतोय. मुलाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे सैफ अली खान याला मागील अनेक वर्ष टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे सैफवरील हल्ला हा पूर्वनियोजित असून धार्मिक कट्टरतावाद्यांनी हा हल्ला केल्याची शक्यता असू शकते असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. त्यामुळे या पद्धतीनं तपास करण्यात यावा अशी मागणी आव्हाडांनी केली. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी त्याची पत्नी करीना कपूरचा जबाब पोलिसांनी नोंदवला. हल्लेखोर खूप आक्रमक होता. त्यानं सैफवरती अनेक वेळा वार केले, मात्र आरोपीनं घरातील कोणती गोष्ट चोरली नाही असं करीनाने पोलिसांना सांगितलं. शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 दिवसीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय. नवसंकल्प शिबिराच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती ठरवली जाणार आहे. शिर्डीमध्ये होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला छगन भुजबळ यांनी हजेरी लावली आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहणार की नाही असे सवाल उपस्थित करण्यात आले होते. नाराजी नाट्यानंतर आज पहिल्यांदा छगन भुजबळ आणि अजित पवार आमने सामने आल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. शिबिराबाबत प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंचा फोन आला होता आणि थोड्या वेळासाठी शिबिराला या असं त्यांनी सांगितलं, म्हणून शिबिराला आलोय अशी माहिती छगन भुजबळांनी दिली. अजित पवारांनी माझ्याशी कोणताही संपर्क साधला नाही असं भुजबळ म्हणाले. अजित पवारांनी शिर्डीमध्ये सपत्नीक साईबाबांचं दर्शन घेतलं. साईबाबांच्या चरणी लीन होत त्यांनी विधिवत पूजा देखील केली. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सपत्नीक साई दरबारी हजेरी लावली आणि यावेळी साई समाधीचं दर्शन घेत विधिवत पूजाही केली. आमदार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातल्या तपासावरनं झिशान सिद्दीकीने नाराजी व्यक्त केली. आपण सर्व माहिती पोलिसांना दिली, मात्र अद्याप बिल्डर्सची चौकशी का केली नाही असा सवाल झिशान सिद्दीकीने विचारलाय. त्यासोबत माझ्या जन्मावेळी जसं वांद्रे होतं ते तसं आता राहिलेलं नाही, वांद्रे आता सेफ राहिलेलं नाही असं देखील झिशान सिद्दीकी म्हणाले. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त पाणी वापरावरती जलसंपदा विभागानं नाराजी व्यक्त केली. महानगरपालिका जोपर्यंत नेमकं किती पाणी रिसायकलिंग करते याचा हिशोब देणार नाही तोपर्यंत जलसंपदा विभाग अतिरिक्त पाणी मागणीचा प्रस्ताव मंजूर करणार नाही अशी भूमिका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. खासदार निलेश लंकेंनी हा आरोप केला. अनेक गावात कामं न करता बिल मंजूर केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी केंद्रस्तरीय ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली. आमदार सुनील शेळके यांनी लोणावळ्यात जनसंवाद दौरा केला.
प्रभागात जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी आमदार सुनील शेळकेंसमोर समस्यांचा पाढा वाचला. वाल्मिक कराडवर दाखल असलेल्या खंडणी प्रकरणामध्ये कराडला जामीन मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. कराडच्या जामिनावरती आज सुनावणी होणार होती, मात्र ही सुनावणी आज होणार नसल्याची आता माहिती मिळाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींची सीआयडी कोठडीची मुदत आज संपते. त्यामुळे या आरोपींना विशेष मकोका न्यायालयात हजर केलं जाणार आहे. सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केलं जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव एसआयटीकडनं ही खबरदारी घेण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्याचा सरकारचा विचार नाही, अशी माहिती मंत्री अदिती तटकरेंनी दिली. या योजनेसाठी कोणतेही नवीन निकष नसून ज्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरलेत त्यांचे अर्ज अपात्र होतील, असं तटकरे म्हणाल्या. लाडकी बहीण योजनेचा लाभ नको म्हणून महिलांनी अर्ज करायला सुरुवात केली. महिला आणि बालविकास कार्यालयात आतापर्यंत 12 अर्ज दाखल झालेत. बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फौजी अनुरात वीर गेल्या 6 दिवसांपासून उपोषण करतायत. दरम्यान काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंनी उपोषणस्थळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. पाणी साठवण्याच्या योग्य नियोजनाअभावी 40 गावच्या 25 गावांमध्ये यंदा देखील पाणी टंचाईचं सावट आहे. खबरदारीचा उपाय म्हणून टँकर, कूपनलिका, खासगी विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलाय. नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील बडी दर्ग्याच्या उरूस उत्साहात संपन्न झाला. बडी दर्ग्यावरती भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं माथा टेकला. यावेळी संदल मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. दापोलीतील विस्तीर्ण बाणकोट खाडीच्या मुळाशी गाळ जमा झाला, त्यामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आलाय. खाडी प्रदूषणाच्या विळख्यात असल्यामुळे मच्छीमारांच्या अडचणी वाढल्या आहेत. गोंदियामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हा जनजागृती उपक्रम घेण्यात आला. इंदापूरच्या वालचंद नगर पोलीस स्टेशनकडून विविध गुन्ह्यांमध्ये 1,14,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. हा मुद्देमाल पोलिसांकडून मूळ मालकांना परत करण्यात आलाय. नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. 10 पट दाम दिला तरी जमीन काही देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. पुण्यामध्ये सकाळपासूनच अनेक ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली. धुक्याच्या चादरीत पुणे शहर हरवलंय, तर आज आणि उद्या पुण्यामध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये वाघाला पकडण्यापासून वनविभागाच्या स्पेशल टीमची कसरत पणाला लागली आहे. मागील 6 दिवसांपासून वाघाची शोध मोहीम सुरू आहे, मात्र अद्यापही वाघ वनविभागाच्या जाळ्यात काही सापडलेला नाही. चाळीसगाव तालुक्यात रबी हंगाम बहरणार आहे. 23,515 हेक्टरवरती पिकांची लागवड करण्यात आली आहे. विहिरींसोबतच पाझर तलावांच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. लोणावळा शहर वाहतूक विभागामार्फत रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात आलं. यावेळी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली आणि वाहतूक नियमांचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. कराड पाटण तालुक्यात शेतकऱ्यांनी पैसे भरून अनेक महिने उलटले तरी त्यांना वीज कनेक्शन दिलं जात नाही, असा आरोप होतोय. अशातच बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्षानं आंदोलनाचा इशारा दिलाय आणि पुढच्या 10 दिवसात कृषी पंपांना वीज कनेक्शन न दिल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. जळगाव महापालिकेनं मालमत्ता कराच्या वसुलीसाठी एकीकडे थकबाकीदारांना अभय योजनेच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली, तर दुसरीकडे संधीचं सोनं न करणाऱ्यांवरती कारवाईचा धडाका सुरू केलाय. महापालिकेनं शहरातील 4,500 मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा बजावल्यात, तर 398 घरांचे नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली आहे. आदर्श पतसंस्थेत बुडलेले पैशासाठी खातेदार महिलेचं आमरण उपोषण सुरू होतं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेल्यावर संबंधित महिलेला भोवळ आली. महाराष्ट्र एकीकरण समिती पुन्हा आक्रमक झाली. सीमा लढ्याकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सर्व पक्षांनी सहभाग घेतला. महावितरण कंपनीचा कर्मचारी ऑन ड्युटी दारू पित असल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. ही व्यक्ती भिंगारी कार्यालयातला असल्याचं बोललं जात आहे. ड्युटीवर असताना दारू पिणाऱ्यावरती कारवाई होणार का, असा सवाल नागरिक विचारतायत. भिवंडी महापालिकेचा पाणी पुरवठा उद्या 24 तास बंद असणार आहे. रविवारी सकाळी 11 ते सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल. वराळादेवी तलाव जलशुद्धीकरण केंद्राच्या पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार असल्यामुळे 24 तास पाणी पुरवठा बंद. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय.
पुण्यामध्ये ड्रोननं चित्रीकरण करण्यासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले. ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यासाठी आधी 7 दिवस पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय पुणे जिल्हा प्रशासनानं घेतलाय. राणीच्या बागेत पेंग्विन आणण्याचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर आता विदेशी सर्पालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी सापांना योग्य अधिवास निर्माण करण्यात येईल. 13 प्रजातींसाठी अधिवास निर्मितीचं काम लवकरच सुरू केलं जाईल. चाळी सेस इमारतींचा पुनर्विकास करताना समूह क्लस्टर योजना लागू केली तर प्रत्येक घराला 2 पार्किंग किंवा 1 पार्किंग मिळू शकेल. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न सुटणार असल्याचं बोललं जात आहे. कुलाबा सिप्स मेट्रो मार्गिकेच्या स्थानकांवरील रिटेल व्यवसायासाठी जागा भाड्यानं देऊन एमएमआरसीनं भरघोस कमाई केली. या जागांच्या भाड्यापोटी एमएमआरसीला दरवर्षी 20 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. गेल्या वर्षात मुंबई विमानतळानं प्रवासी संख्येचा विक्रमी उच्चांक गाठला. 5 कोटी 40 लाख लोकांनी प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनानं दिली. वीज वाहिन्या जुन्या झाल्यामुळे मुंबईत वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार सुरू होते. मात्र आता मुंबई ब्लॅकआउट पासून मुक्त होणार असल्याचं स्पष्ट झालंय आणि नव्या कंडक्टरमुळे 2000 मेगावॅट ऐवजी आता 4200 मेगावॅट वीज वाहून नेता येणार असल्याचा दावा महापारेषणनं केलाय. पनवेल परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत. या अंतर्गत गेल्या 16 दिवसात धडक कारवाया करून 47 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आलाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपा अधिकाऱ्यांचा क्लास घेतल्यानंतर प्रशासन ऍक्शन मोडवर आलंय. नागपूर पालिकेनं अतिक्रमण विरोधात धडक कारवाई केली असून एका दिवसात 542 जणांवरती कारवाई केली. सिडकोच्या बेलापूर ते पेंधर या मेट्रो मार्गावरती 20 जानेवारीपासून मेट्रोच्या फेऱ्यांचं सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. मुंबईकरांना शुक्रवारी दिवसभर उकाडा सहन करावा लागला. मुंबईचं तापमान 35 अंशांवरती गेलं असून कमाल तापमान 4.6 अंशांनी अधिक नोंदवलं गेलं. तर आज देखील कमाल तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेल्या कडक कारवाईमुळे मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा झाली होती आणि काही भागात समाधानकारक हवेची नोंद झाली. दरम्यान शुक्रवारी मालाडमध्ये वाईट हवा नोंदवली गेली. तिथला हवा निर्देशांक 203 इतका होता, तर इतर भागातील हवा मध्यम श्रेणीत नोंदवली गेली. मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई या मंडळाच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी यंदा देखील पालकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. नर्सरीच्या 1242 जागांसाठी तब्बल 2700हून अधिक अर्ज आलेत. 4ही बोर्डांच्या 21 शाळांसाठी येत्या 3 ते 6 फेब्रुवारी दरम्यान सोडत काढली जाणार आहे. कुलाबा, वांद्रे, सिप्स, भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरील स्थानकांमध्ये लवकरच फूड स्टॉल, एटीएम आणि इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं मेट्रो 3 मार्गिकेवरील 27 स्थानकांमधील जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार ही जागा दिली जाणार आहे. कासार वडवली ते गायमुख मेट्रो 4 प्रकल्पाच्या खर्चात 63 कोटी 67 लाख रुपयांची वाढ झाली आहे. या मेट्रो मार्गिकेच्या पूर्णत्वाची मुदत 31 मार्च 2024 अशी होती. मात्र या मुदतीत काम पूर्ण न झाल्यामुळे कंत्राटदाराला एप्रिल 2025 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. खर्चात झालेली वाढ आणि प्रकल्पाला झालेला विलंब यामुळे संबंधित कंत्राटदाराला केवळ 22 लाख रुपये दंड आकारण्यात आल्याचं माहिती अधिकाऱ्यातून उघड झालंय. नवी दिल्लीमध्ये पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी सीमेवरती सुरू केलेलं आंदोलन पुन्हा तापलंय. शेती उत्पादनांच्या हमी भावाला केंद्र सरकारची हमी मिळावी या मुख्य मागणीसाठी 26 जानेवारीला देशभर ट्रॅक्टर मोर्चे काढण्यात येणार आहेत. वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. कंत्राटदार आणि कंत्राटी कर्मचारी यांच्यातला वाद विकोपाला गेल्यामुळे काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं. या दोघांच्या वादाचा फटका प्रवाशांना बसतोय. मुंबई एसटी महामंडळ दरवर्षी नवीन 5000 लालपरी खरेदी करणार आहे. यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करणार असून महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीनं भाडेतत्वावर बस न घेण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलाय. जे रुग्णालयामध्ये रुग्णांना अद्ययावत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी विविध विभागांचं नूतनीकरणाचं काम करण्यात येणार आहे. दरम्यान 2 वर्षात रुग्णांना अद्ययावत सुविधा मिळतील असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. मुंबई राज्य मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांना पीएस, पीए आणि ओएसडी यांची नियुक्ती केली तर त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करण्याचे आदेश राज्य सरकारनं जारी केले आहेत.
उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या आदेशावरून त्यांच्या कार्यालयात नियुक्त्या झाल्यात. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती प्रवाशांची बॅग तपासणीवरती पोलिसांची करडी नजर असणार आहे. काही वेळा बॅग तपासणीच्या नावाखाली गैरप्रकार केले जात असल्याच्या घटना समोर आल्यानंतर आता वरिष्ठांकडून देखरेख ठेवली जाणार आहे. मुंबईत दरवर्षीप्रमाणे यंदा देखील 19 जानेवारीला टाटा मुंबई मॅरेथॉन 2025चं आयोजन करण्यात आलंय. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी विशेष लोकलची व्यवस्था करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरनं शनिवारी मध्यरात्री विरार ते चर्चगेट, बोरिवली ते चर्चगेट आणि चर्चगेट ते वांद्रे अशा 3 विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात 10,000 शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आता संधी मिळणार आहे. पुण्यामध्ये नदीपात्रात रस्त्याच्या कडेला तसंच मोकळ्या जागांवरती राडारोडा टाकणाऱ्यांवरती लक्ष ठेवून त्यांच्यावरती कारवाई करण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे देण्यात आली आहे. राडारोडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी जागा, शाडूची माती आणि विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा ठाणे महापालिका प्रशासनानं केली आहे. मागील 25 वर्षांमध्ये मुंबई पालिकेचा तब्बल 6,000 कोटींचा मालमत्ता कर थकवला गेला. यात तब्बल 500 थकबाकीदार मोठे विकासक आणि व्यावसायिक संस्था आहेत. यांच्यावर पालिकेनं कारवाई केली असून 3,095 मालमत्ता जप्त केल्यात. 25 मालमत्तांची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई पालिकेच्या सर्वच विभाग कार्यालयात आता नागरिकांसाठी टोकन सुविधा उपलब्ध करण्यात यावी, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराण यांनी दिलेत. यवतमाळच्या उकडी वाघ मृत्यू प्रकरणातील एका संशयित आरोपीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी नागेश हिरादेवेसोबतच 4 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. दरम्यान नागेशनं शौचालयात जातो असं सांगून आत्महत्येचा प्रयत्न केला. आणखी अशाच काही घडामोडी आपल्याला वेगवान बघायच्यात, मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात.